त्याबद्दल खूप चर्चा नाही, एक आहे नगरमध्ये की पण चर्चा सुरू आहे. समित्या ह्या शासनानं दिलेला, केंद्रानं दिलेला पैसा योग्य पद्धतीने खर्च झाला का, ती कामं झाली का, कामांचा दर्जा चांगला आहे का, आणि तो नसेल तर त्याचा अहवाल सरकारला पाठवला जातो. त्याच्यामध्ये काही सुधारणा केल्या पाहिजे. तर या संदर्भामध्ये समितीच्या माध्यमातून अहवाल जात असतो. आता यावरती 2 दिवसाचा दौरा झाल्यानंतर सविस्तरपणानं अध्यक्ष महोदय, कर्जमाफी ही आपण पीक कर्जाप्रती लागू केलेली आहे. इतर शेतीच्या उद्योगाला आपण ही कर्जमाफी सरकारनं दिलेली नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की आता तुम्ही असं म्हणणार की प्रत्येक खिशात आपल्या किती आहे हे बघून खऱ्या अर्थानं खर्च करायचा असतो. आज सरकारची एकंदरीत जर परिस्थिती बघितली तर वेगवेगळ्या योजना, विकासात्मक कामं आणि मग कर्जमाफीचा भार असा घेऊन सरकार पुढे निघालेलं आहे. मी एक गोष्ट स्पष्ट करतो की अशा अनेक योजना आहेत, त्या योजनांना आपल्याला आता कात्री लावावी लागेल आणि हाताला काम देणाऱ्या योजना आपल्याला आणाव्या लागतील. फुकट धान्य द्यायचं, अजून कोणाला अनुदान द्यायचं, हे कुठंतरी आता थांबवलं पाहिजे. आणि आज या राज्यातल्या तरुणाला उद्योगाची गरज आहे, रोजगाराची गरज आहे, भांडवलाची गरज आहे. विरोधकांनी त्यांच्या सरकारच्या कालखंडामध्ये अशी किती मोठी कर्जमाफी केली, एकदा कुठंतरी त्याचा लेखाजोखा मांडणं गरजेचं आहे. सध्या महाराष्ट्रातले आणि देशातले विरोधक हे रिकाम टेकडे आहेत. समाजाच्या प्रश्नावरती खऱ्या अर्थानं त्यांनी आवाज उठवायला पाहिजे होता, सरकारला दिशादर्शक काम करायला पाहिजे होतं. कारण चुकीच्या वरती बोट ठेवणं हे विरोधकांचं काम आहे. पण अलीकडचे विरोधक हे टीका टिप्पणीमध्ये आणि TRP मध्ये फार गुंतलेले आहेत. असा एखादा शब्द बाहेर काढायचा की जेणेकरून दिवसभर त्या शब्दाच्या भोवतानं चर्चा होतील. खऱ्या अर्थाने विरोधकांनी प्रश्नाच्या भोवतानं चर्चा होण्याच्या दृष्टीनं कार्यक्रम हातामध्ये घेणं गरजेचं आहे. पण गावात मी मगाशी म्हटलं तसं काहींना काम करायचं नसतं, ते फक्त सकाळ संध्याकाळ जेवतात आणि रिकाम टेकडेपणानं गावातल्या पारावर येऊन अगदी जगाच्या गप्पा मारायला लागतात. तसे हे गप्पा मारणारे विरोधक आज आहेत. त्यामुळं विरोधी पक्ष म्हणून समाजाचा आवाज सुद्धा कुठंतरी बोचट होतो का काय, अशी परिस्थिती झालेली आहे. आणि अजितदादाच्या टीकोवरती काँग्रेसचे मुख्यमंत्री या महाराष्ट्रामध्ये झालेले होते. खऱ्या अर्थानं खाल्लेल्या मिठाला काँग्रेसवाल्यांनी जागलं पाहिजे. पण काँग्रेसची संस्कृतीच अशी आहे की ज्या ताटात जेवायचं त्याच ताटात थुकायचं, आणि त्या त्यांच्या संस्कृतीला अनुसरून खऱ्या अर्थानं ते बोललेले आहेत. एका बाजूला सुमित्रा वहिनी दादांचं दुःख गिळून खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये आज एका महत्वाच्या उपमुख्यमंत्री जबाबदारीच्या पदावरती काम करत आहेत. कारण अजितदादांचं दुःख सगळ्या महाराष्ट्राला झालं आणि पत्नी म्हणून ते दुःख त्या कशा पचवत असतील, त्याला काही वेळ काळ आपल्याला निश्चितपणाने द्यावा लागेल. परंतु काँग्रेस हा हृदय नसलेला पक्ष आहे, त्यामुळं त्यांच्या संवेदना संपलेल्या आहेत. फक्त आयत्या पिठावरती रेघोटा वडायच्या, कुठं भपका झाला की राखेलचा डबा घेऊन फिरते ते. बाकी याच्या पलीकडं स्वकर्तृत्वावर या देशाला दिशा देण्याचं काम, समाजाचा, सामान्य माणसाचा आवाज उठवण्याचं काम मात्र त्यांच्याकडनं होत नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.